पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये विसर्जन, मिरवणुकीचं नियोजन, व्हीआयपी दर्शन या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। दर्शनाला पुढाऱ्यांचा संध्याकाळी 4 नंतर प्रवेश नाही असा निर्णय देखील आता घेण्यात आलेला आहे। हे झालं काय? पुण्यात नुकतीच मध्यवर्ती भागात असलेल्या गणेश मंडळांची बैठक पार पडलेली आहे। काही महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत। आज या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत हे सगळे गणेश मंडळांचे पदाधिकारी आहेत। हा जो लेट होतोय त्या संदर्भामध्ये आम्ही तिकडे एक नियोजन समिती निर्माण करून यावर्षी गणेश उत्सवात विसर्जन मिरवणूक कशा रीतीने आपल्याला कमी वेळेत घेता येईल त्या पद्धतीने आम्ही कमिशनर, पुणे पोलीस कमिशनर यांच्याबरोबर सर्व त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि टिळक रोडवर विसर्जनासाठी जे अधिकारी नेमणार आहेत त्यांच्या समवेत एक चांगल्या प्रकारची चर्चा घडून आल्यामुळे मला असं वाटतं की यावर्षी त्याच्यामध्ये निश्चित बदल होईल। गुजरातमध्ये 10 दिवस जर दांड्या चालतो तर आपल्या इथं गणेश उत्सव हा मोठा आहे। संपूर्ण 10 दिवस जर 12 वाजेपर्यंत चालला त्याच्यावर आधारित जे देखावे आहेत ते 10 वाजता बंद करायला लागतात, ते पूर्ण चालू शकतील। या विसर्जन मिरवणुका हा आम्ही समन्वय सगळ्यांशी बोलून सगळे कार्यकर्ते सगळे बसून त्यातनं मार्ग निघेल, त्यात काही शंका नाही। गेली 12-15 वर्षी मी एक मागणी करतोय, महिनाभर आधी 15 दिवस आधी हे काही संपणार नाही। आमची विनंती आहे सरकारला की तुम्ही गणेश उत्सव झाल्यानंतर 10-12 दिवसांनी एक मिटिंग बोलवा, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, सरकारचा प्रतिनिधी, गणपती मंडळाचे प्रतिनिधी घेऊन याच्यावर वर्षभर तुम्ही चर्चा घडवा, मग निश्चित त्याच्यातून मार्ग निघेल। मोठ्या उत्साहात आणि निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी ही सगळी गणेश मंडळ आहेत ती आता एकत्र आलेली आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता प्रशासनानं तशा पद्धतीचं सहकार्य करावं लागणार आहे आणि तरच हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जाणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।